मुलींची स्कूटी, पोरांची स्प्लेंडर. आम्ही मुली गाडी चालवताना एकदम ताड बसतो, अजिबात इकडे तिकडे सुद्धा बघत नाही, एकदम नियम मध्येच गाडी चालवतो, एकदम स्ट्रेट रस्ताळी. आम्ही पोरं ना कशी बी गाडी चालवते बघा, अशी निवांत बसून पिसून एक हातानेच आमची गाडी चालते नुसती. इकडे दिसला सोम्या दिसला गोम्या हात करतो डायरेक्ट, सोम्या गोम्या. असं कोण ताड बसून गाडी चालवतोय दावा लगेच आमची कमाट दुखायला लागते. निवांत आम्ही असं रिलून बिलून गाडी चालवतो एकच हाताने, क्वालिटी एकदम. आम्हा मुलींच्या स्कूटीच्या पेट्रोलची टाकी एकदम फुल असती, आम्हाला कधीच अडचण येत नाही. घंटा आमच्या पोरांच्या स्प्लेंडरची टाकी आहे ना कधीच फुल नसती. आम्ही नवीन गाडी घेतली ना तेव्हा डायरेक्ट फुल करतो टाकी. त्याच्यानंतर 50-100 असंच पेट्रोल टाकत असतो आम्ही डायरेक्ट. गाठा कधी बघायचा पेट्रोलचा वाकलेला दिसणार तुला इकडे डायरेक्ट. आणि आमच्या पोरांचे आहे ना सायन्स लय खतरनाक असतं. आम्हाला बरोबर अंदाज असतो गाडी 50 मध्ये कुठपर जाणार आहे बाबा, कुठपर नाही, आम्हाला सगळा अंदाज असतो. आणि जरी तिथपर नाही गेली ना वाकडी तिकडी करून बरोबर आम्ही नेतो गाडी कशी. असली क्वालिटी असते पोरांची सिस्टीम. आम्ही मुली गाडी चालवताना जर आम्हाला कुणाचा फोन आला तर आम्ही गाडी अजिबात थांबवत नाही, आम्ही तो कॉल नंतर रिसिव्ह करतो. वाकडी मान. आम्हाला जर गाडीवर फोन आला ना कुणाचा लगेच आम्ही 1 मिनिटातच उचलतो लगेच. वाकडी मान करायची, इथं मोबाईल लटकवायचा, बांगबुक बांगबुक बांगबुक, अख्ख्या रोडनी मान वाकडीच आमची असते. कुणाचा कधी बी इमर्जन्सी फोन येऊ शकतात बाबा. आम्हा मुलींच्या स्कूटीचं किचन म्हणजे कसं असतं, टेडी बेअर, टॉम अँड जेरी, डोरेमॉन, हार्ट शेप अशा वेगवेगळ्या पद्धतीचं किचन असतं. पिस्तूल. आमच्या पोरांच्या गाडीचं किचन कसलं असतं माहितीये का, हे बघ डायरेक्ट पिस्तूल. हा दिसला की गोळ्या. सगळे लोक टरकतात नुसती चावी बघूनच, असलं डेंजर असते. आणि नुसतं किचनच नसतं आमचं. या बघ नाचकेन बिचकेन त्याला जास्त डायरेक्ट कानबिन टोकरायला लागतं आम्हाला. पुढे काय नख कापाय नेल कटर बी असते याच्यात डायरेक्ट. आम्हा मुलींच्या स्कूटीचं पेट्रोलचा अर्धा रस्ता संपलं तर आम्ही गाडी तिथेच लावतो आणि ओला करून घरी जातो. वाकडी करून. आमच्या पोरांच्या स्प्लेंडरचं जर पेट्रोल निम्म्या रस्त्यात संपलं ना पोरं काय करतात डायरेक्ट इकडे वाकडी कर गाडी, इकडे वाकडी कर गाडी, बरोबर जाते मग गाडी कशी बी. आणि तरी बी नसन जात तर डायरेक्ट टाकी खोलायची आणि त्याच्यात फुकत बसायची, बरोबर पेट्रोल पंप पर्यंत गाडी जाते. मग नादत नाही करायचं पोरांचं. आम्ही ना बाबा गाडी कुठे सोडून जात बाबा, आमच्या गाडीवर लय जीव असतो. आणि आमची गाडी ना स्प्लेंडर एकदम गोडा, याला काय ऐकते होय तवा ती. आणि स्प्लेंडर म्हणजे ना पोरांची शान आहे डायरेक्ट. एनी टाइम आम्हाला प्राऊडच फील होतं, डायरेक्ट छाताडच फुगून असतो आम्ही गाडीवर. असला नाचखोळा आमचा गोडा चालतो डायरेक्ट. त्यामुळे पोरीनं कधी बी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्प्लेंडर वाल्या पोरांचा आहे ना नादच नाही करायचा. विषय